मॅनेज हा शब्द सुभाषदादांच्या डिक्शनरीत नव्हताच. कॉम्रेड सुभाषदादा काकुस्ते यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा न्यू इंग्लिश स्कूल येथे उत्साहात पार पडला. यावेळी पुरस्कारार्थी ज्ञानेशजी महाराव यांना मानपत्र, सन्मानचिन्ह व 21,000 रुपयांची रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. तसेच सत्यशोधक कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या व महिला भगिनींच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कॉम्रेड सुभाषदादांच्या आठवणी कायम राहाव्यात या हेतूनं छोटेखानी आर्थिक मदतही देण्यात आली. या कार्यक्रमाचं आयोजन कॉम्रेड सुभाषदादा काकुस्ते पुरस्कार समिती, सत्यशोधक कष्टकरी सभा, अंगणवाडी कार्यालय साक्री व मराठी पत्रकार संघ साक्री यांच्या वतीनं करण्यात आले होते. कार्यक्रमात कॉम्रेड सुभाषदादा काकुस्ते यांच्या संघर्षमय जीवन कार्याला उजाळा देण्यात आला. अक्कलपाडा धरणाचा प्रश्न असो किंवा पांझराकांद सहकारी साखर कारखान्याचा विषय असो, अत्यंत धडाडीनं संघर्ष करणारे नेतृत्व म्हणजे कॉम्रेड सुभाषदादा काकुस्ते होते. त्यांनी अनेक आंदोलनं उभी केली, मात्र कधीही तडजोडीच्या राजकारणाला शरण गेले नाहीत, कारण त्यांच्या डिक्शनरीत मॅनेज हा शब्दच नव्हता. साक्री ते मुंबई आणि साक्री ते दिल्लीपर्यंत त्यांनी आंदोलनं केली आणि ती यशस्वीही करून दाखवली. या आठवणींच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड किशोर ढमाले होते. यावेळी माजी न्यायमूर्ती जे.टी. देसले, उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट गजेंद्र भोसले, मराठी पत्रकार संघाचे प्राध्यापक नरेंद्र तोरवण, बी.एम. भामरे, मंजुषा ठाकरे, राकेश काकुस्ते, सागर काकुस्ते, कन्हैया काकुस्ते, युवराज काकुस्ते, विलास देसले सर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एम.टी. ठाकरे यांनी केले. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे. साक्री म्हणजे गोड झालेली. साक्रीचा अर्थ काय ते तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल का, साक्रीला अर्थ आहे की नाही असं मी विचारत होतो ढमालेंना. म्हणजे का साक्री म्हणतात माहिती नाही, परंतु माझ्यासाठी तरी ती साक्री झाली 2004 मध्ये, ज्यावेळी जेम्स वेब प्रकरण निघालं. आणखीन आम्ही महाराष्ट्रभर प्रचंड काम केलं. ढमाले सर पण होते, अजूनही बरेच जण होते. संगमनेरमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे काही कार्य. एका बैठकीमध्ये तासगाव कारखाना जो आहे तो कारखाना कमी किमतीला विकण्याच्या बद्दल एक चर्चा सुरू होती आणि त्या ठिकाणी तो विकला जाऊ नये म्हणून एक आंदोलन हे भाई एन.टी. पाटील सरांनी सुरू केलं. आणि त्यानंतर त्या बैठकीवरनं आम्ही परत आलो. रात्री मला भाई एन.टी. पाटील सरांचा फोन आला, अरे किशोर, सुभाष काकुस्तेंचा नंबर मला पाठव ताबडतोब. म्हणलं काय सर, कशासाठी? म्हणे तासगाव कारखान्याच्या संदर्भामध्ये मी आंदोलन करतोय आणि साक्री कारखाना आहे त्या ठिकाणी वाचवण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे सुभाष काकुस्तेंनी, त्यामुळे मला त्यांचा सल्ला घ्यायचा. अधिकारी धुळेहून आले, जो अधिकारी आला तो त्या ठिकाणी पडला गेला. बरोबर आहे ना किशोर? तहसील कचेरीमध्ये फॉरेस्टचे लोक पडले गेले, प्राण पडला गेला, तहसीलदार पडला गेला. आणि अशा वेळेला या ठिकाणी असलेले पी.आय. ते नंतर इतर डीवायएसपी होते. त्यांनी प्राण साहेबांना सांगितलं की तोरणे सरांना बोलवलं, त्याच्यातून काहीतरी मार्ग निघून जाईल. आणि मग रात्री 9:30ला मला शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी कॉल करण्यात आलं. मी त्या ठिकाणी गेलो. तहसील कचेरी बरी मध्येच आहे आणि हायवे पासून यांचा प्रचंड मोठा गराडा त्या तहसील कचेरीला होता. रात्रीचे 9:30 वाजलेले होते. बरोबर आहे ना? समोर बसलेले लोक मला मध्ये जाऊ देत नव्हते. मी म्हटलं मग हे लोक त्यांच्यापैकी यांचे जे मेन कार्यकर्ते ते ओळखतात, बाकी ओळखत नाही. आणि म्हणून मग मी त्या ठिकाणी जाऊन त्या हायवेवर तहसील कचेरीची एक घोषणा दिली, आमू आखा जंग जमीन कोणीची. श्रमिक, कष्टकरी, कामगार, धरणग्रस्त आणि आदिवासींचे नेते स्वर्गीय कॉम्रेड सुभाषदादा काकुस्ते यांच्या जयंतीनिमित्तानं विनम्र अभिवादन. जयंतीचं औचित्य साधून सत्यशोधक, विचारसूर्य, पत्रकार श्री ज्ञानेश महाराव यांना कॉम्रेड सुभाषदादा काकुस्ते स्मृती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. सन 1972 मध्ये पांझराकांद सहकारी साखर कारखान्यात हंगामी कामगार म्हणून कामाला लागले. दादांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर आणि संघर्षमय होता. संदेश पाठवलेला आहे, तो मी वाचतोय. साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे आजीव सभासद, साक्री तालुका मराठी पत्रकार संघ
अक्कलपाडा धरणग्रस्त समिती आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे झुंजार नेते कॉम्रेड सुभाषदादा काकुस्ते यांच्या जयंती आज साजरी होत आहे. अपरिहार्य कारणास्तव समारंभास उपस्थित राहू शकलो नाही म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. कॉम्रेड किशोर ढमाले, कॉम्रेड सुभाषदादा काकुस्ते आणि प्राध्यापक नरेंद्र तोरणे यांनी या तालुक्यातील विविध प्रश्नांना जनआंदोलनाच्या माध्यमातून वाचा फोडली आणि हे प्रश्न शासनाकडून सोडवून घेतले आहेत. कॉम्रेड सुभाषदादा काकुस्ते यांची स्मृती सतत जागृत राहावी म्हणून समितीने महाराष्ट्रातील सत्यशोधक सूर्य आणि चित्रलेखाचे माजी संपादक पत्रकार माननीय ज्ञानेजी महाराव यांना पुरस्कार जाहीर केला म्हणून महाराव सरांचे अभिनंदन आणि